नमस्कार मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा माने आपल्या सुपर्णास किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. तर 5 ते 6 जणांना पुरेल अशी आपण पावभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते याप्रमाणे आहे. हे 5 ते 6 टोमॅटो घेतलेले, ते थोडे जाडसर असे कापून घेतलेले, आपल्याला ते मिक्सरला लावून घ्यायचे. त्याच्यानंतर घेतलेला आहे वाटाणा, घेतलेला अर्धी वाटी. बटाटा 4 कापलेले आहेत, मोठे मोठे पीस लावलेले आहेत. त्यानंतर कांदा आहे 3 कांदे मोठे. त्यानंतर कॅप्सिकम, ढोबळी मिरची आहे 3 घेतलेले आहेत, मोठ्या मोठ्या ढोबळी मिरची घेतलेली आहे. अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे. मिरची पावडर घेतलेली आहे आपण, ही कलरची मिरची पावडर आहे. मीठ घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे हळद, तूप घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी. तुम्ही पाहिजे तर तेलही वापरू शकता. त्याचप्रमाणे आलं, मिरची घेतलेले 4 आणि लसूण पाकळ्या 15 ते 20 आणि आपल्याला लागणार आहे बटर, ते घेतलेलं आहे आपण. आणि इकडे पावभाजी मसाला घेतलेला आहे. या साहित्यामध्ये आपण आता पावभाजी तयार करणार आहोत. चला, तर आता आपण भाजी उकळायला टाकणार आहोत. प्रथम आपण फ्लावर टाकलेला आहे सगळा, त्यानंतर वाटाणा, मिरची टाकली, कुकर मध्ये घ्यायचं आणि आपण हे सगळं एकत्र पहिलं उकळून घ्यायचंय. 2 शिट्ट्या काढायच्या कुकरच्या. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हा बटाटा. मीडियम टू लो गॅसवरती आपण शिट्ट्या काढायच्या आहेत. त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण एक ग्लास, 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. दोन ग्लास पाणी टाकलेले आपण याच्यामध्ये, आणि तेच पाणी आपण भाजीला पण वापरणार आहोत. त्यामध्ये आपण टाकले हे 2 चमचे मीठ. आणि आपण कुकरला गॅस पेटवून मीडियम टू लो गॅसवरती आपण हे 2 शिट्ट्या काढायला ठेवणार आहोत. 5 minutes later. A few moments later. आपण टोप तापत ठेवलेला आहे, गॅसचं फ्लेम फुल केलेले आहे आणि आपण हे 5 ते 6 चमचे जे तूप घेतलेलं आहे ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप टाकल्याने चव थोडी छान येते, म्हणून मी तूप वापरते. तुम्ही तेलही वापरू शकता. तर हे चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात मसाले ऍड करणार आहोत. मसाला ऍड करण्याच्या अगोदर आपण जे कांदा आणि घेतला होता, कांदा, लसूण आणि मिरची, आलं, त्याची जी पेस्ट बनवली होती ती आपण आता पहिली टाकणार आहोत. मिक्सर मध्ये बारीक पेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं नाही. पाणी ऍड केलं तर सगळं ते उडतं. त्यामुळे फक्त असंच कांद्याचं पेस्ट करून घ्यायची आहे. मिरची, आलं, कांदा, लसूण हे व्यवस्थित पहिलं फ्राय करून घ्यायचं आपण, कारण आपण कच्चा कांदा घेतलेला आहे. त्यामुळे हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं. घालून गॅसचं फ्लेम आहे ती मोठी आहे. व्यवस्थित भाजलं की ते तूप आहे ते बाजूला सोडून देणार. ते बाजूला सोडेपर्यंत आपण व्यवस्थित सारखं हलवत ढवळत ते भाजून घ्यायचंय कांदा व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता हे बाजूला तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्याचा सुवाद पण खूप छान येत आहे. या स्टेजवर आपण जे टोमॅटो घेतले होते 5 ते 6 ते मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये. ती आपण आता ही पेस्ट याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि जसं आपण कांदा परतून घेतलेला पेस्ट कांद्याची, त्याचप्रमाणे आपण टोमॅटो देखील हे त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे.
फ्लेम आपली हाय आहे, सतत ढवळत राहायचं. थोडा वेळ मी झाकण लावून ठेवते, 2 मिनिटं. 2 minutes later. भाजी शिजवताना आपण 2 चमचे मीठ टाकलं होतं. आता परत आपण हे 1.5 चमचा मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर काश्मीरी तिखट, पाच आणि 6 चमचे. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं त्याप्रमाणे घाला. आणि हे हळद टाकलेली आहे. तर व्यवस्थित मी हे मिक्स करून शिजवते. आता जसं आपण कांद्याचं तेल सुटेपर्यंत शिजवलं होतं तसंच हे याला देखील तेल सुटलं पाहिजे. तर आता मी गॅस बारीक केलेला आहे, कारण हे घट्ट असल्यामुळे असं गॅस मोठा केला तर ते अंगावर तर उडतं तरतर, म्हणून गॅस बारीक केलेला आहे. हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे मसाले. मी थोडा वेळ झाकण लावून ठेवते. A few moments later. याच्यामध्ये आता हे उडतंय म्हणून पहिलं आपण हे थोडस पाणी टाकलं त्याच्यामध्ये. गॅस मोठा केला आपण. आणि ही आपण जी भाजी आपण कुकरला लावून घेतलेली होती ती मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतली. ही सगळी टाकली याच्यामध्ये. मीठ आपण टाकलं होतं, भाजीमध्ये पण मीठ टाकलं होतं. आणि आता आपण टोमॅटोच्या पेस्ट मध्ये पण मीठ टाकलं होतं. गॅस आपला मोठा ठेवलेला आहे. तर आता आपण या स्टेजला घालणार आहोत पावभाजी मसाला. 1 चमचा. आपली जास्त पावभाजी आहे म्हणून मी मोठा चमचा घेतलाय आणि 2 चमचे मसाला टाकलेला आहे. पावभाजी मसाला टाकलाय ना, तो आता व्यवस्थित आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतोय. हे बघा, याची थिकनेस एवढीच ठेवायची, कारण थंड झाल्यावरती अजून ती घट्ट होते भाजी. हे व्यवस्थित त्याच्यात मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपली मोठीच आहे, बारीक केलेली नाहीये. व्यवस्थित त्या मसाल्याच्या गुठल्या असतील तर त्या मोडून व्यवस्थित बनवायचं आहे. भाजी 7 ते 8 लोकांना अगदी भरपूर होईल. त्याच्यानंतर आपण हा खूप सारा बटर टाकणार आहोत. बघा, 1 चमचा टाकला, 2 चमचे टाकले. आणि हा बघा, आपले स्पून आहे हा मोठा आहे, त्याच्यातले आपण 2 मोठे चमचे भरून आणि 1 अर्धा चमचा असं आपण 2.5 चमचे बटर टाकलेले आहे. ते आता मिक्स करायचं. ते गरम झाल्यानंतर आपोआप मेल्ट होणार आहे. तुम्ही पाहू शकता ती भाजी झालेली आहे. फक्त याच्यामध्ये पावभाजीचे मसाल्याचे गुठले आहेत त्या मोडायच्या आहेत. ते बारीक गॅसवर आता मी ठेवणार आहे आणि इकडे आपण पाव गरम करणार आहोत. तर आता आपण हे बघा, पावाला मी आतून बटर लावलेलं आहे आणि आता वरून परत बटर लावणार आहे. भरपूर बटर लावायचं मस्तपैकी.
थोडीशी भाजी घेतली आहे मी चमच्याला. हे बघा बटर लगेच मेल्ट झालेलं आहे. फोल्ड करते. त्याच्यामध्ये बटर टाकते भाजीमध्ये. त्यानंतर आता आपण मस्त गरम केलेले आपण पाव ठेवलेले आहे तिथे. कांदा, लिंबू, कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी तयार झालेली आहे. मी सांगितलेल्या साहित्याप्रमाणेच तुम्ही ते साहित्य वापरून जर केली तर ही अशा पद्धतीने एकदम चविष्ट छान पावभाजी तयार होणार आहे. ही 5 ते 6 माणसांना पुरणार एवढी आपली भाजी झालेली आहे तयार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.